क्रिकेट जगतातून आताची एक महत्त्वाची बातमी। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अखेर IPL 18 चे विजेते ठरलेले आहेत। पंजाब किंग्सवर RCBनं जबरदस्त विजय मिळवलेला आहे। 18 वर्षात पहिल्यांदाच RCBनं विजय मिळवलेला आहे। IPLचं जेतेपद पटकावलेलं आहे। तर RCB कडून विराट कोहलीनं 43, शशांक सिंगनं 49 धावा काढलेल्या आहेत। पंजाब किंग्स 11ला 191 धावांचं टार्गेट RCBनं दिलं होतं, मात्र क्वालिफायर 2 मध्ये जी किमया पंजाब किंग्स 11ला साधता आली ती किमया पंजाबला फायनल मध्ये मात्र साधता आली नाही। 191 रन्सचं टार्गेट पंजाबला पूर्ण करता आलं नाही। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रथमेश, काय अधिक माहिती? विराट कोहलीसाठी हा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि देशातल्या सगळ्या RCBच्या चाहत्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पहिल्या हंगामापासून RCBचा संघ या स्पर्धेत आहे आणि 17 वर्ष विजेतेपदासाठी वाट पाहावी लागली आहे या संघाला। त्यामुळे यंदाचा जर इनिंगचा संपूर्ण हंगामाचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यापासून RCBचा संघ फॉर्मात होता आणि चांगला खेळत होता। त्यामुळे प्रत्येकाने यंदा अंदाज वर्तवला होता की RCB यंदा विजेतेपदाचा दावेदार आहे। मग त्यांची प्लेऑफ मधली कामगिरी असू दे, क्वालिफायर मधली कामगिरी असू दे, प्रत्येक सामन्यात RCBने आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं होतं आणि या संपूर्ण कामगिरीचा परिपाक जो आहे हेमाली आपल्याला असं म्हणता येईल की तो या सामन्यात आपल्याला पाहायला मिळालाय की अत्यंत अटीतटीचा सामना झाला। पंजाबने खूप चांगली लढत दिली, शशांक सिंगने शेवटपर्यंत मेहनत केली, परंतु शेवटी त्यांचे प्रयत्न हे 6 धावांनी कमी पडले। आणि जसं आपण सगळ्यांनी पहिलं सामना बघताना की विराट कोहलीला अश्रू अनावर झाले होते, सगळ्यांनी खरं तर ही अपेक्षा केली होती की विराट त्याच्या एकदम आक्रमक स्वभावात सेलिब्रेशन करेल, पण त्याचं एकदम वेगळं रूप आपल्याला मैदानात पाहायला मिळालं लागलं, कारण 17 वर्षांची ही प्रतीक्षा होती हेमाली। 17 वर्ष तो याच्यासाठी झुंजत होता आणि ही त्याची जी मेहनत होती ती अखेर 18व्या वर्षी त्याचं गोड फळ त्याच्या मेहनतीचं मिळालं असं म्हणावं लागेल। RCBच्या चाहत्यांसाठी आजचा खूप मोठा दिवस आहे। नक्कीच, आणि त्याच्या मेहनतीचं फळ यासाठीही विशेष, कारण आज RCB कडून सर्वाधिक धावा त्यानंच केलेल्या आहेत, 43 धावा त्यानं केलेल्या आहेत आणि त्यामुळे या विजयासाठी तो खऱ्या अर्थानं झुंजत होता हे आज त्यानं दाखवून दिलेलं आहे। पंजाबला मात्र तितकंसं यश आलं नाही। शशांकने एकाकी झुंज दिली आणि श्रेयस अय्यर देखील केवळ एका धावेवर बाद झाला होता। त्यामुळे पंजाबकडून आणखीन प्रयत्न गरजेचे होते, ते कमी पडले। पंजाबने या सामन्यात आपली दावेदारी खूप चांगल्या पद्धतीने सादर केली असं म्हणता येईल, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक क्रेडिट RCBच्या बॉलर्सना द्यावं लागेल की त्यांनी ज्या मधल्या मिडल ओव्हर्स असतात त्यांनी तिकडे खूप क्रुशियल ओव्हर्समध्ये खूप टिचून मारा केला आणि त्यांना तिकडे स्कोर करू दिलं नाही। म्हणजे जसं तू उल्लेख केलास की श्रेयस अय्यरची विकेट आहे, जोश इंग्लिशची विकेट आहे, ही मोक्याच्या क्षणी पडल्यामुळे प्रेशर हे पंजाबवर वाढत गेलं। मार्क स्टॉयनिस सारखा त्यांचा मधल्या फळीतला बॅट्समन आहे की जो फटकेबाजी करू शकतो, परंतु तो देखील मोक्याच्या क्षणी प्रेशरमध्ये फटकेबाजी करताना त्यांच्या सापळ्यात अडकला आणि आउट झाला। पण ही सगळे जे फॅक्टर्स आहेत हे पंजाबच्या विरुद्ध गेले आणि जसं आपण पहिलाच म्हणालो की शशांक सिंगने शेवटपर्यंत मैदानात झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या ओव्हरचे पहिले 2 बॉल डॉट गेल्यामुळे RCBचं पारडं तिकडे मोठ्या म्हणजे त्यांचं वरचढ झालं। पण हे पहिल्या 2 बॉलमध्ये समजा तो एखाद मोठा फटका लगावू शकला असता तर कदाचित या सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता, परंतु असं म्हणतात की जे 17 वर्षांपासून RCBचे चाहते ज्याची वाट बघत होते ते अखेर आज झालेलं आहे आणि RCBने पहिल्यांदा विनर्स ट्रॉफी उचलली। आता थोड्याच वेळात RCBचा संघ उचलेल। नक्की, आणि जर पंजाब किंग्स 11 बद्दल बोलायचं झालं तर पंजाब किंग्स 11 कडून सुद्धा गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, कारण अनेकांना वाटत होतं की या मॅचचा स्कोर हा 200च्या पलीकडे जाईल, कारण यावेळेस IPL मध्ये अनेकदा 200च्या पलीकडचा स्कोर अनेकांनी केला होता, मात्र ते फायनल मॅच मध्ये पाहायला मिळालं नाही। श्रेय जातं पंजाबच्या बॉलर्सना। या सामन्यावर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाचं देखील सावट होतं। दुपारी एक सर अहमदाबादच्या मैदानामध्ये पावसाची पडून गेली होती, पण राखीव दिवस जरी या सामन्यासाठी असला तरी हा सामना पडला, पाऊस पडला नाही ही एक चांगली गोष्ट। परंतु पंजाबच्या गोलंदाजांचं आपण बद्दल म्हणायला गेलं तर कायल जेमिन्सन असेल, अर्शदीप सिंग असेल, यांनी 3-3 विकेट घेतल्या आणि जिथे मोठे मोठे फटके मारण्याची संधी होती RCBच्या बॅटर्सना तिकडे त्यांनी ते करू दिलं नाही। हे त्यांची खूप मोठी, खरं तर हे बॅटिंग पिच होतं आणि 200+ स्कोरसाठी हे सगळ्यांनी एक्सपेक्ट केला होता, परंतु मोक्याच्या क्षणी त्यांनी 190 पर्यंत त्यांना रोखून ठेवलं। याच्यासाठी पंजाबच्या गोलंदाजांचंही तेवढंच कौतुक करावं लागेल। नक्कीच पंजाबच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, मात्र तरी देखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुद्धा अगदी मोठी कामगिरी केली आणि अखेर विराट कोहलीचं 18 वर्षांचं स्वप्न पूर्ण करून दिलेलं आहे। खूप खूप धन्यवाद प्रथमेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।